20 रुपये 25 रुपये 10 रुपये गव्हामध्ये तांदूळामध्ये लपून ठेवत होती आणि ते पैसे जमा करून महिन्याचे कोणासाठी ड्रेस घ्यायचे, कुठे घर सण साजरा करायचा, एखादी बिमारी त्या कामात घ्यावायचं. एक एक बाई एक एक रुपये आपल्या कुटुंबासाठी सांभाळून ठेवते. या 1500 रुपयामध्ये आज त्या ठिकाणी मातोश्रीचा चौकीदार संजय राऊत होता सकाळी की 1500 रुपयात काय होईल या बाईचं, 1500 रुपया महिला काय करणार आहे. अरे बाबा तू सोन्याचा चम्मचून पैदा झाला. हे गरीब लोक झोपडीमध्ये राहतात, कामाला जातात, निंदाला जातात, घरगुती कामाला जातात आणि तेव्हा त्यांना जेव्हा 1000-1500 मिळतं तेव्हा त्याचं घर चालते. राजा तू सोन्याचा चम्मचून पैदा आलेला आहे आणि मातोश्रीची चौकीदारी करत आहे, तुला त्या 1500चं महत्व नाही. म्हणून आज या ठिकाणी महिलांना 1500 मिळत आहे. याचा आनंद आमदार म्हणून मला तर आहे की ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी किमान आमच्या महिलांना, आमच्या बहिणीला काही देण्याची सुरुवात केली. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अनेक नेत्यांनी भाषण दिले. मी हात जोडून विनंती करत होतो की हे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन नाही आहे, हे इलेक्शन अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं इलेक्शन आहे. सगळे जण आशीर्वाद द्या, ताकद द्या. तेव्हा या महाविकास आघाडीचे नेते येऊन सांगत होते की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. संविधान बदललं तर संपूर्ण संकट येऊन जाईल. अरे मी आपल्याला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हृदयामध्ये या रक्तामध्ये आहे आणि जिथपर्यंत चंद्र आणि सूरज होईल तिथपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. कोणाच्या बापाची ताकद नाहीये तो संविधान बदलतोय. पण खोटा प्रचार केला. अरे काही मीटिंग मध्ये तर असं सांगितलं की लोकसभेमध्ये उमेदवार निवडून द्या, आम्ही तुमच्या खात्यामध्ये 8,500 रुपये टाकू. सांगितलं का? ऐकलं तुम्ही नाही? काय ऐकलं होतं? खटाखट 8,500. काय म्हणते? खटाखट 8,500 रुपये. अरे खटाखटी केलं. एक चांगला मजबूत चेहरा देशामधला या अमरावतीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक तुमच्या सारखीच महिला या पार्लमेंटमध्ये अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी लढत होती. ती महिला घरी बसली आणि जो व्यक्ती निवडून आला त्यांनी दर्यापूर मतदारसंघामध्ये दिवा लावला नाही. आज त्या संजय गांधी नगरमध्ये एक मुलगी इलेक्ट्रिक शॉकने मरण पावली. दलित समाजाची मुलगी होती, त्यांच्या घरी खायची सोय नव्हती. अशा कठीण परिस्थितीच्या परिवारामध्ये 4 लाख रुपये मी देऊन दिले, कोणी तोंड दाखवलं नाही. आता आमचा ऑटो चालवणारा रिक्षावाला ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलं. त्याच्या घरी बसायला जागा नाही, थेंब थेंब पाणी गळते, कुठं डोक्यावर छत नाही आहे. त्या कुटुंबाला रवी राणाने मदत केली. आज त्या ठिकाणी परवाच्या दिवशी नवनीत राणा मेलगाडून येत होत्या. रात्री 2 वाजता धारणी आणि सेमाडच्या मधात 4 मुलं जे त्या खाडीमध्ये पडले, त्या अंधारात रात्रीमध्ये नवनीत राणी गाडी थांबवली आणि 2-3 तास त्या मुलांना बाहेर काढलं भर पाण्यामध्ये. ते कोण होते? दलित समाजाचे मुलं होते, आमचे गोरगरीब पोरं होते. त्यांना ॲम्ब्युलन्स बोलून त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्या कुटुंबामध्ये पोरगा वाचला. ते कुटुंब काल आलं होतं हार आणि फुलं घेऊन की आज जर ते मुलगा वाचला नसता तर हे लहान मुलं अनाथ झाले असते, आम्ही अनाथ झालो असतो. ते नवनीतरावांचं धन्यवाद म्हणाला. जातीपातीच्या पलीकडे काम करून, जातीपातीला बाजूला ठेवून, अरे या देशामध्ये 2 जाती आहे, गरीब आणि श्रीमंत. गरीब होत चाललेला आणि श्रीमंत होत चाललेला. या गरिबांना बाहेर काढण्यासाठी अशा योजना आणल्या पाहिजे आणि आमच्या महिलांच्या डोळ्यामधलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्यासारखा एखादा भाऊ पुढे आला पाहिजे आणि आमच्या बहिणींना मदत केली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.